पदे हर हो का. आज आहे ना आपण नंदी महाराजांचं आहे ना परवानगी घेऊन आपण नर्मदे हर हो का मुक्तेश्वरांचं दर्शन घेत आहे. मुक्तेश्वर दर्शन आजची आपली परिक्रमेची सुरुवात आहे. आणि एक दुसरं नाव आहे मुकुटेश्वर, पण दुसरं नाव आहे मुकुटेश्वर पण आहे. आणि मुक्तेश्वर परवानगी घेऊन आम्ही आजच्या परिक्रमेला सुरुवात करत आहे. इथे आज आम्ही या मंदिरात थांबलेलो. इथे नर्मदे हर मंदिर आहे. आजच्या या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही आज आमच्या परिक्रमेला सुरुवात करतो. हे यार हे बघा, हे जे तुम्हाला इकडनं दिसतं ना डिपी आहे, हे ना आश्रम आहे मुनी बापू आश्रम कानरोज. आता कानरोजला आलो आहे बघा. 3 किलोमीटर अंतर पार करून आलो आहे. सकाळी फाट स्पीडने चालतात ना ते मुनी बापू आश्रम आहे. आणि आहे ना कानरोज कार्तिकेश्वर मंदिर आहे, कार्तिकेश्वर महादेव मंदिर. तर आम्ही त्या मुनी बापू आश्रम आहे त्या आश्रमावरती जाणार आहे. बघूया, एक जाण्यासाठी इथे थोडंसं माती लगे मधून रस्ता आहे का बघूया. मुनी बापू आश्रम नाही ऊस आहे बघा तिकडनं. हा आहे ना, हा आश्रम आहे, हे आश्रम आहे, हा आश्रम आहे. बघूया रोड कुठून आहे. हां, इकडनं रोड दिला आहे बघा. कार्तिकेश्वर महादेव मंदिर आहे, मुनी बापू आश्रम आणि हा नर्मदे हर. बघा इकडनं आल्याच्या नंतर इथं कार्तिकेश्वर महादेव मंदिर आणि मुनी बापू आश्रम. इकडनं जायचं आहे आपल्याला सरळ. नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा नर्मदेश्वर महादेव मंदिर आहे, महादेव मंदिर आहे नर्मदेश्वर महादेव मंदिर. नर्मदा मैया नर्मदा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. गणपती दादा हे दादा हे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. बघा या रस्त्याने आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना नर्मदेश्वराचं दर्शन घेऊन आलं. नर्मदेश्वरांचं दर्शन घेऊन कार्तिकेश्वर इकडे आहे. कार्तिकेश्वरचं दर्शन घेणार. आता कार्तिकेश्वरचं दर्शन घेऊन मुनी बाबा आश्रम, मुनी बाबा आश्रमच्या इथे आलो. हा आश्रम मोठा आश्रम आहे बोलतात. जे सर्व गाडीवाले वगैरे आले, टू व्हीलरवाले, रोडवाले पण इथे आले. मोठा आश्रम आहे. बघूया नर्मदेश्वर तर श्री इंद्रेश्वर महादेव मंदिर पण आहे. इंद्रेश्वर महादेव इंदोर. नर्मदेश्वराचं दर्शन घेऊन आता नर्मदे हर. हे बघा, हे ना आपण आहे ना मुनी बाबा आश्रम कार्तिकेश्वर मंदिराच्या इथे एक तुम्हाला हे मंदिराचे आपल्याकडे हे एक मंदिर आहे, एक काशी आणि इथे एक गुजरातमध्ये सिसोद्री या गाव पास केलं का 3 किलोमीटर अंतरावरती. इथे आपल्याला आहे ना द्वारपाल नंदी महाराज नाही आहे. आणि हे कार्तिकेश्वर यांनी आहे ना सर्व पृथ्वीला प्रदक्षिणा केली होती कार्तिकेश्वर. आणि यांच्या इथे द्वारपाल नाही, काशी आणि एक गुजरातमध्ये सिसोद्री या गाव पास करून 3 किलोमीटर मुनी बापू आश्रम इथे तुम्ही म्हणजे 2च मंदिर बघा. नर्मदे हर नर्मदे हर. ओम नमः शिवाय.
हे अरे बघा ह्या रोडने आपण आलेलो सिसोद्रिया, नंतर इथं मोनीबापू आश्रम आहे आणि कार्तिकेश्वर आणि नर्मदेश्वर. कार्तिकेश्वर हे आहे ना पूर्ण पृथ्वीची आहे ना प्रदक्षिणा केली होती. कार्तिकेश्वर महादेव मंदिर आणि मोनीबाबा आश्रम. आता हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे, तर आम्ही पुढे चाललेलो आहे. ईश्वरदेव महादेव मंदिर, इंदोर पारंपरिक नर्मदा परिक्रमा असे गेले अन्नक्षेत्राचा. इथं पण एक बोर्ड आहे, तिथं पण पुढे आहे. तर इथून आम्ही पुढे चाललेलो आहे. नर्मदे हर बघा हा परिक्रमा, नर्मदे हर नर्मदे हर. बघा आपण आहे ना मोनीबाबा आश्रम, कार्तिकेश्वर, सिसोद्री ह्याकडून आलं का कांद्रोज लागते. बघा हे कांद्रोज आहे, कांद्रोज लागते आपल्याला. इथून आहे ना उजव्या हाताला जायचे. बघा इथं बोर्ड मला इथून लांबूनच दिसतं, उजव्या हाताला जायचं नर्मदे हर. बघा आपण हे सिसोद्रा आहे ना गाव पास करून पुढे आल्यानंतर 3 किलोमीटर अंतरावरती आहे ना कार्तिकेश्वरांचा आणि किकोद्रा. तिथून पास फक्त आहे ना उजव्या हातला आहे. तर आपल्याला उजव्या हाताला मैया दिसते. मैयाचं दर्शन घ्या. आणि आता मैयाच्या थोडं किनारे मार्गे चाललेलं आहे पुढे. नर्मदे हर नर्मदे हर ते हर. तर बघा आपण आहे ना आता आहे ना पाठीमागून जो आलो आहे ना आपण ते कांद्रोज, ह्या कांद्रोजवरून आलो. कांद्रोज कार्तिकेश्वर महादेव मंदिर. आणि आता आपल्याला पुढे जायचं आहे. बघा याला कांद्रोज झालं आपलं. कांद्रोज झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे तुम्हाला सांगतो कांद्रोज, राजपरा, नावरा, वर्जा, राजपरा आणि नावरा. आपल्याला पुढे राजपरा आणि नावऱ्याला जायचं आहे. नावरा, नावरा नाही नावरा, राजपरा आणि नावरा. हे इकडे हे बघा त्या साईडला आपण इकडनं आलो आहे. आणि ते सर्व जवळजवळ आम्हाला 50 ते 60 किलोमीटरपर्यंत आहे ना हे सर्व केळीच्या बागाच. ऊस नंतर लागला पण केळीच्या बागा जास्त होत्या आणि थोडी कपास होती, पण केळीच्या बागा जास्त होत्या. हे बघा हे असं हा रोड आहे, दोन्ही शेतांच्या मधून आहे आणि दोन्ही केळींच्या बागांच्या मधून रस्ता आहे. बघा असा रस्ता काढलेला आहे. आणि एक आता पुढे गाव आहे राजपरा, नावरा. कांद्रोजवरून आले कार्तिकेश्वर महादेव मंदिर. नर्मदे हर नर्मदे हर ए हर. हे बघा आता आपण आहे ना राजपराला जाणार. इथं आहे ना परिक्रमा वाशींसाठी एक आहे ना झोपाळ्याची सोय केलेली. नर्मदे हर परिक्रमा वाशींसाठी एक शेतकऱ्याने काय आहे ना परिक्रमा. आणि लिंबाचं झाड आहे, ह्या झाडाखाली अत्यंत सावली असते. आणि जे ऊन असतं ना ज्यावेळेस, आता समजा सूर्यदेवता आहे पण ज्यावेळेस ना वरती गेल्याच्या नंतर ही सावली इकडे येते त्यावेळेस किती सुंदर वाटत असन. आणि आता आम्ही राजपरा आणि राजपरा गावाला चाललो आहे पुढे 4 किलोमीटर 8 किलोमीटर. आता आम्ही काही थांबणार नाही. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर. आता आहे ना हे राजपरा आहे ना गाव पास करून पुढं आल्याच्या नंतर आहे ना आम्ही आहे ना आता नावरा या ठिकाणी चाललेलो आहे. नावरा नर्मदे हर. हे बघा ही शाळा आहे. आपण राजपरा गाव पास करून आलं ना, हे पटेल विद्या स्कूल. आणि ह्या विद्या स्कूल आहे ना त्याच्याबरोबर आहे ना ह्या ज्या आहे ना म्हणजे भिंतीच्या आहे ना बाजूनीच राईट मारायचं आहे आपल्याला. राईट मारले का आपण परिक्रमा रोड आहे ना असं आले ना तर आपण परिक्रमा रोड. इथे बोर्ड पण दिलेले आहे दोन्ही. त्या बोर्डावरती आपण त्या ठिकाणावरून राईट मारणार आहे. राईट मारून आपण दक्षिण तटाकडे जातो. नर्मदे हर नर्मदे हर ए हर. हे का आपण आहे ना विद्यालयापासून राजपरा गावापासून आहे ना उजव्या हाताला वळालं ना तिथून आपल्याला आहे ना ते केळीच्या बागा. केळी काय बागा आम्हाला काही सोडत नाही परिक्रमावाशी यांना. कारण MP-मधूनही भरपूर केळीच्या बागा भेटल्या. त्या शेतकऱ्यांनी भरपूर परिक्रमावाशी यांना केळी दिली. कारण त्यांनी जे नंगर आणि गड खालीच ठेवले होते ॲक्च्युली. आणि हे बघा हा रोड आहे ना पूर्ण खडीचा झाल्यामुळे आहे ना आपण आहे ना थोडासा रोड चेंज करतो असा करतो का आपण आहे ना ह्या केळीचे बाग आहे ना ह्या बागाच्या कडनी आहे ना हे बांध दिसतं. ह्या बांधाने आहे ना चालतो आहे. कारण ह्या इथं आहे ना काय होईल आपली जे बूट आणि चप्पल हे ते आहे ना कट होऊ शकतं. त्याच्यामुळं इकडनं खालून वरून चाललेलं आहे. आणि बघा तर आम्हाला पुढे जायचं आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. तेव्हा खडी असल्यामुळे ना आम्ही थोडं वरून चाललो. वरून जरा
वरून बांधांच्या कडेने चालले, बांधांच्या कडेने खडी. ही काही खडी राहणार नाही, तो रोडच होणार आहे, चांगला रोड होईल. पण आता सध्या काय आहे, जे परिक्रमावासी चालतात ना, तरी काय होतं एखाद्या वेळेस आणि बिना चप्पलच्या पण भरपूर आहेत ना हो, त्याच्यामुळं त्यांना पण थोडी तकलीफच आहे ना, पायासाठी एखाद्याला लागलं. त्याच्यामुळं ती खडी टाकून ठेवलेली आहे. आणि खडी पण अशी नाही आहे, लई मोठमोठी ते काचवाली. आणि त्याच्यामुळं ते बिना चपलावाले त्यांच्या पण पायाचा कापण्याची भीती आहे. आणि काहींची चप्पल आहे, चप्पल कट नको व्हायला. हे ते रोड बघा ना, हे पूर्ण खडी आहे, जवळजवळ 1-1.5 किलोमीटर अंतरावरती. आणि केळीच्या बागांचे बाग काय आम्हाला सोडत नाही. एनर्जी नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आता रोड येतो आडवा, बघूया पुढे आडवा रोड आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. भालसर पास करून पुढं आल्यावर वराच्छा, नर्मदे हर, नर्मदे हर. आम्ही पुढे आहे ना भालसरला चाललो आहे. भालसर वराच्छा नावरा पास करून पुढं आलो. नावरा एक रोड आहे, महामार्ग मी चाललो आहे. पहिला कसली मुख्य पहिले नर्मदे हर. पुढे चाललो आहे, चौकातून आलो. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा, हा जे ना इथे आहे ना आपल्याला परिक्रमा मार्ग थोडा ना सरळ, हा हवे सोडायचा आहे आता आपल्याला. हा सोडून आहे ना छोटा हवे सरळ आपल्याला परिक्रमा मार्ग इकडे दाखवतो आहे आपल्याला. तर आपल्याला उजव्या हाताला जायचं आहे. नर्मदे हर. हे बघा, उजव्या हाताला जायचं आहे आता आपल्याला. या चौकातून उजव्या हाताला जायचं आहे. नर्मदा परिक्रमा मार्ग. आणि एक आपल्याला इथे आश्रम पण इकडे सोडून इकडे जायचं आहे. इकडून आलेलो आहे आपण असं नर्मदे हर. बघा, हा श्री स्वामी सच्चिदानंद आश्रम आहे वराच्छा. म्हणजे आपण आहे ना नावरा याच्या ते गंगावेन यांचा आश्रम आहे, नवीन आश्रम आहे परिक्रमावासींसाठी. आणि आता आम्ही वराच्छाला चाललो आहे. चायप्रसादी घेतली तिथे, चायप्रसादी घेऊन वराच्छाला चाललो आहे. नर्मदे हर, नर्मदे हर.